नमस्ते मित्रांनो, काय तुम्ही वेट लॉस करताय, पण सारखी भूक लागते, काहीतरी खावंसं वाटतं. तर तसं न होता आज मी तुमच्यासाठी हाय प्रोटीन आणि फायबरने भरलेला असा ब्रेकफास्ट बनवलेला आहे. ज्यामुळे तुमचं पोटही सारखं भरलेलं राहील आणि तुम्हाला सारखं भूकही लागणार नाही. शिवाय जर तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर हा ब्रेकफास्ट नक्की ट्राय करा. चला तर मग पाहूया. तर इथं घेतले आहेत मी सर्वप्रथम काळे हरभरे जे ओव्हरनाईट भिजत घातले होते. त्यासोबतच मी शेंगदाणे घेतलेले आहेत. ते पण भिजत घातले होते मी. त्या कारण की शेंगदाण्यांना मित्रांनो गरिबाचा बदाम म्हणतात, त्यामुळे मी त्यांना यूज करते जास्त प्रमाणात. त्यासोबतच इथे कांदा, काकडी, टोमॅटो, बीट, कोथिंबीर हे सगळं घेतलेलं आहे, कारण त्यामधून आपल्याला फायबर्स आणि विटॅमिन्स मिळतात त्यामुळे. त्यासोबतच दही आणि लिंबू ॲड केले, ज्यामुळे आपले टेस्ट पण छान येईल आणि गट सेलसाठी सुद्धा मदत होईल. त्याचबरोबर हा ब्रेकफास्ट खाल्ल्यामुळे आपल्याला जास्त वेळ भूक लागणार नाही आणि पोट भरल्यासारखं राहील. प्रोटीनमुळे बॉडीला स्ट्रेंथ मिळेल, फायबरमुळे डायजेशन सुद्धा चांगलं होईल आणि विशेष म्हणजे वेट लॉसमध्ये हा ब्रेकफास्ट अत्यंत उपयुक्त आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. मॉर्निंगला पण तुम्हाला एनर्जी फील होईल आणि आपलं जे वर्कआउट आहे ते ॲक्टिव्हपणे पूर्ण होईल. तर खरं सांगायचं की मित्रांनो, एकेकाळी मी 80 किलोच्या वर होते आणि आज माझं वेट 64 किलो आहे. साध्या पद्धतीनेच असे ब्रेकफास्ट करून मी माझं वेट 64 केलेलं आहे. तुम्ही सुद्धा हा ब्रेकफास्ट नक्की ट्राय करा. तुम्ही मॉर्निंगला काय हेल्दी खाता ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, हेल्दी राहण्यासाठी महागडं फूड लागत नाही. घरातल्या साध्या गोष्टींनी पण ब्रेकफास्ट तयार होतो आणि वेट लॉस सुद्धा होतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही सुद्धा हेल्दी राहील, आपल्या हेल्थकडे लक्ष ठेवा आणि तोपर्यंत नीट नीट आणि फिट राहा. पुढे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.